कॉलेज रजिस्ट्रेशन करायचं ते आपण इथे पाहणार आहे. तर इथे सर्वात आधी स्वयंसिद्ध ॲज सिलेक्ट करायचे आणि कॉलेज टॅबमध्ये जाऊन कांट फाइंड युअर कॉलेज रजिस्टर हिअरवर क्लिक करायचे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनचं पेज ओपन होईल. ते इथे सर्वात आधी आपण आपल्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे. कॉलेजचा जो काही कोड असेल कॉलेजचा मेल ID इथे टाकायचा आहे. इथे फोन नंबर ॲड करायचा आहे. अल्टरनेट मोबाईल, एस्टॅब्लिशमेंटची डेट, कॉलेजची वेबसाईट ॲड करायची आहे. डीनचं नाव करायचं आहे ॲड. आणि आय ॲग्री टू द टर्म्स अँड कंडिशन चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आणि रजिस्टर कॉलेजवरती क्लिक करायचं. ईमेल जर ऑलरेडी प्रेझेंट असेल तर तुम्हाला तसा मेसेज येईल. आणि तुम्हाला जेव्हा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल तर कॉलेज रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचा मेसेज येईल. इथे तुम्ही लॉग इन पेजवर जाऊन जो मेल ID वापरला होता रजिस्ट्रेशनच्या वेळी तो वापरून आणि पासवर्ड वापरून आपल्या कॉलेजचं लॉग इन करू शकता. कॉलेजचं लॉग इन केल्यावरती आपल्याला डॅशबोर्ड इथे टोटल युजर्स अकाउंट, न्यू रजिस्ट्रेशन्स, टुडेज पोस्ट, ज्या काही टोटल पोस्ट आहे त्यांचं अकाउंट दिसणार आहे. युजर मॅनेजवर जे काही स्टुडंट रजिस्ट्रेशन करताना आपलं कॉलेज आणि युनिव्हर्सिटी सिलेक्ट करणार आहे त्यांची लिस्ट इथे दिसणार आहे. पोस्ट मॅनेजरमध्ये जे काही आपल्या कॉलेजचे स्टुडंट्स असतील त्यांनी ज्या काही पोस्ट केलेल्या आहेत त्या इथे आपल्याला पाहता येतील. ग्रुप्समधून आपण कॉलेजसाठी एखादा ग्रुप क्रिएट करायचा असेल तर तो इथे जाऊन क्रिएट करू शकतो. पेजेसमध्ये आपल्या कॉलेजचं एखादं पेज क्रिएट करायचं असेल तर क्रिएट वनवर क्लिक करून आपल्या कॉलेजसाठी पेज क्रिएट करू शकतो.
एक्सप्लोर पेजेसवर क्लिक करून अदर युजर्सचे जे काही पेजेस आहेत त्यांना आपण फॉलो करू शकतो आणि त्यांचं जे काही माहिती ते त्या पेजवर शेअर करतायत ती आपण इथून पाहू शकतो. इव्हेंटमध्ये गेल्यावर आपल्या कॉलेजचा एखादा इव्हेंट असेल तर इथे क्रिएट अँड इव्हेंटवरती क्लिक करून सर्व इन्फॉर्मेशन फिल करून आपण आपल्या कॉलेजसाठी इव्हेंट क्रिएट करू शकतो. लॉगआउटसाठी इथे ऑप्शन आहे. इथे लॉगआउटवर क्लिक केल्यावर आपण आपल्या पोर्टलमधून बाहेर येऊ शकतो. थँक्यू.